वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातून एक चोरी झालेली आहे आणि या चोराला पकडले देखील आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेला लागून जे अग्निशमन विभागाचं कार्यालय आहे त्या कार्यालयात 5 स्प्रिंकल्स उभे होते आणि त्या स्प्रिंकल्समधून 5 बॅटऱ्या चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता। त्यातले एक चोरट्याला पकडण्यात कर्मचाऱ्यांना यश आलेलं आहे। या 5ही बॅटऱ्या ज्या हस्तगत करण्यात आल्या होत्या पालिकेच्या आवारात त्या स्प्रिंकल्स जर आपण पाहिलं यांच्या छोट्या बॅटऱ्या ह्या भुरट्या चोरांनी चोरण्याचा प्रयत्न केला होता। विशेषतः या चोरीमध्ये पालिकेचं कुठलंही नुकसान झालेलं नाही, कारण ह्या गाड्या ज्या आहेत सध्या ठेकेदाराच्या ताब्यामध्ये आहेत। ह्या गाड्या अजून हँडओव्हर पालिकेला केलेल्या नाहीत, त्यामुळे की पालिकेचं तसं काही नुकसान झालेलं नाही। परंतु CCTVमध्ये संपूर्ण घटना कॅप्चर झालेली तुम्ही जर बघितलं कशा प्रकारे चोरट्याला या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ पकडलेलं आहे। या 5ही बॅटऱ्या हस्तगत करण्यात आलेल्या आहे, परंतु या संपूर्ण यंत्रणेमुळे महानगरपालिकेच्या जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। ह्या चोरीत जरी काही नुकसान झालं नसलं तरी येत्या काळामध्ये महापालिकेला आपली सुरक्षा वाढवावी लागणार आहे। भविष्यात अशी मोठी चोरी होऊ नये म्हणून पालिकेला विशेष प्रयत्न करावे लागणार आहे। ह्या चोरीमध्ये पालिकेचं नुकसान नसलं झालं तरी 5ही बॅटऱ्या पालिकेने हस्तगत केलेल्या आहेत। यासंबंधी विरार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आलेली आहे। एका आरोपीला अटक केलेली आहे, तर तो फरार जो आरोपी झाला त्याचा पोलीस शोध घेत आहेत। HPLसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई। तो घेऊन चालला लवकर। अरे अरे बॅटरी घेऊन गेला बा गाडीची। ए भाऊ, अरे बॅटरी घेऊन गेला बा गाडीची। तो बघ घेऊन चालला बघ बॅटरी गाडी घेऊन। एक चेतून गेला तो या गाडी। म्हणलं कोण आहे बघतो बाबा, त्यांनी गेलं की ते चढला, ते दिली टाकून तिकडे बॅटरी। तो गेला लवकर, तो चालला तिकडे घेऊन चाललाय तो। जा लवकर मंदिरच्या इकडे जा लवकर। ठेवली ते पळाले बघ, ठेवली त्यांनी तिकडे कसं ठेवली बघ ते बघ। गाडी घेऊन जायला बॅटरी तिथे ठेवली त्यांनी, पण पळाले ते। बॅटरी तिकडेच आहे, ते पळाले।